हॅलो, नमस्कार. माझं नाव आहे ऋतुजा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही बेसिक कॅन्सर विषयीची माहिती देणार आहे. जसं की कॅन्सर का होतो, कशामुळे होतो, कोणाला होऊ शकतो, कोणत्या वयात होतो, हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर आपल्या शरीरामध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत. या सेल्स दररोज काही ना काहीतरी काम करतात. यांची वाढ होते. या सेल डिव्हिजन या प्रोसेसने डिव्हाईड होतात आणि या एका पॉइंटला येऊन वृद्ध होतात किंवा कधी-कधी त्यांच्यामध्ये काहीतरी बिघाड होतो. अशा वेळेला त्यांच्या शरीरामधले काही घटक सेल्सचं स्वतःचं सुद्धा एक बॉडी असते. अशा वेळेला ते त्यांच्या शरीरामधले काही घटक म्हणूयात किंवा काही पदार्थ ह्या आपल्या शरीरामध्ये सोडतात आणि ह्या सेल्स स्वतः मृत पावतात. अशा सेल्सला किंवा या प्रोसेसला बायोलॉजिकली म्हटलं जातं पोप्टोसिस किंवा सेल्फ सेल डेथ असं म्हटलं जातं. आता आपल्या शरीरामध्ये काही इंटरनल चेंजेस झाले किंवा काही बिघाड झाला, अशा वेळेला या सेल्स मृत पडत नाहीत. ज्या अबनॉर्मल्स किंवा वृद्ध झालेल्या सेल्स असतात, ह्या मृत पडल्या पाहिजेत. पण ह्या मृत पडत नाहीत आणि ह्यांची अनकंट्रोल अशी ग्रोथ व्हायला लागते. ह्या सेल्स खूप भराभर शरीरामध्ये वाढायला लागतात. अशा वेळेला या एका अवयवामधून दुसऱ्या अवयवापर्यंत थ्रू ब्लड सर्क्युलेशन रक्तप्रवाहामधून ट्रॅव्हल करतात आणि त्यांना ज्या अवयवामध्ये सुटेबल टेम्परेचर, आजूबाजूचं जे सराउंडिंगचं वातावरण म्हणूयात, ते जिथे त्यांना व्यवस्थित मिळेल, तिथे त्यांची ग्रोथ व्हायला लागते आणि त्या अशा वेळेला एक लंप फॉर्म करतात, गाठ फॉर्म करतात. त्यालाच म्हटलं जातं ट्यूमर. आता प्रत्येक वेळेलाच हा ट्यूमर कॅन्सरचा असतो असं नाही. कधी-कधी हा कॅन्सरच असू शकतो, कधी-कधी नॉन कॅन्सरस देखील असतो. तर अशा वेळेला जेव्हा पण तुम्हाला शरीरामध्ये गाठ किंवा लंप आढळून येईल, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला डॉक्टरांकडे गेल्यावर तुमची टेस्ट केल्यानंतरच समजेल, की ही गाठ कॅन्सरची आहे की नाही. आता आपण पुढे बघणार आहोत, की कॅन्सर का होतो? आता कॅन्सर का होतो याचं ठोस असं कारण अजून देखील शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही. जगामध्ये भरपूर रिसर्च चालू आहेत. रिसर्च झाले, रिसर्च पेपर पब्लिश झाले. पण तरी पण अजून शास्त्रज्ञांना ठोस असं कारण सापडलेलं नाहीये, की बाबा हेच आहे ते कारण ज्यामुळे कॅन्सर होतो. कॅन्सर होण्यामागची अनेक अशी कारणं सांगितली जातात, की ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. जसं की हवामानातील बदल, त्याच्यानंतर म्हणूया जेनेटिक चेंजेस, DNA म्युटेशन, व्यसनं ही कारणं दिली जातात, जेव्हा एखाद्या माणसाला कॅन्सर होतो. किंवा आतापर्यंत जो रिसर्च झालाय किंवा आपण म्हणूयात एखाद्या ग्रुप ऑफ पीपलवरती रिसर्च झालाय आणि त्यांच्यामध्ये जे काही शास्त्रज्ञांना आढळून येतं, मग ते सांगितलं जातं, की ओके हे कारण असू शकतं. पण असं 100% की कॅन्सर ह्याच कारणामुळे होतो, असं ठोस कारण अजून देखील शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही, की कॅन्सर याच कारणामुळे होतो. आता आपण बघूयात, की कॅन्सर कुठे होतो? आता स्पेसिफिक असा अवयव सांगता येत नाही, की ह्याच अवयवामध्ये कॅन्सर होईल. असं स्पेसिफिक अवयव नाहीये किंवा असा कुठला स्पेसिफिक बॉडीचा पार्ट नाहीये, की बाबा इथेच होऊ शकतो किंवा इथे नाही होऊ शकत, असं नाहीये. जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं, की आपल्या बॉडीच्या कोणत्याही भागामधल्या सेल्स जर का त्यांच्यामध्ये बिघाड झाला किंवा त्या वृद्ध झाल्या आणि त्या मृत पावत नसतील आणि त्या एका अवयवामधून दुसऱ्या अवयवामध्ये ब्लड सर्क्युलेशन किंवा रक्तप्रवाहामधून ट्रॅव्हल करू शकतात. सो त्यांना जिथे फेव्हरेबल टेम्परेचर म्हणूयात किंवा त्यांना सुटेबल वातावरण जिथेही त्यांना आढळून येतं, ज्या अवयवात त्यांना वाटतं, अशा अवयवामध्ये या सेल्स एकत्र येतात आणि तिथे लंप किंवा गाठ फॉर्म करतात. सो कॅन्सर कोणत्या अवयवामध्ये होतो किंवा कुठल्या अवयवामध्ये होऊ शकतो, असं शुअरली किंवा 100% सांगता येत नाही. कॅन्सर हा कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो. आता आपण बघणार आहोत कॅन्सर कधी होतो. तरुण वयामध्ये देखील आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे चेंजेस होत असतात, वेगवेगळे बदल होत असतात. पण अशा वेळेला आपली इम्यून सिस्टम ही खूप जास्त स्ट्राँग असते. इम्युनिटी पॉवर खूप जास्त हाय असते. अशा वेळेला आपल्या शरीरातील इम्यून सिस्टम किंवा इम्युनिटी पॉवर म्हणूयात, ही या सेल्सच्या विरुद्ध किंवा काही
इतर गोष्टी असतील, जे शरीरातील बिघाड असेल, जो काही होत असेल शरीरामध्ये बिघाड, त्यावेळेला ही आपली इम्युनिटी पॉवर किंवा इम्युन सिस्टम यांच्या विरुद्ध लढत असते. त्यामुळे आपल्या शरीरावरती आपल्याला इमिडिएट इफेक्ट जाणवत नाही. पण जसं-जसं आपलं वय वाढत जातं, तशी ही इम्यून सिस्टम कमी होत जाते. त्यामुळे वयस्कर झाल्यावरती जरी काही शरीरामध्ये सेल्समध्ये किंवा इंटरनल जेनेटिक चेंजेस किंवा डी-एन-ए म्युटेशन्स जरी झाले, तरी इम्यून सिस्टम ही जास्त लढू शकत नाही. त्यामुळे या सेल्सची अनकंट्रोल ग्रोथ होते आणि त्यामुळे असं म्हटलं जातं, की जसं-जसं वय वाढतं किंवा वृद्ध वयामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस हे खूप जास्त हाय असतात. कॅन्सर कोणाला होऊ शकतो? आता कॅन्सर कोणालाही होऊ शकतो पहिले तर, मग ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. जसं मी आधी एक्सप्लेन केलं, की जसं-जसं माणसाचं वय वाढत जातं तशी इम्युनिटी पॉवर कमी होते. त्यामुळे कॅन्सरचे होण्याचे चान्सेस हे वृद्ध काळामध्ये जास्त असतात. सो इट डिपेंड्स अपॉन एव्हरीथिंग म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला कसं ट्रीट करता, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, या सगळ्या आणि अशा अनेक गोष्टींवरती मॅटर करतं किंवा डिपेंड करतं, की कॅन्सर कोणाला होऊ शकतो. आय थिंक बऱ्याच कॅन्सरविषयीच्या गैरसमज ऑलमोस्ट क्लिअर झाले असतील, असं मला वाटतंय या व्हिडिओमधून. So, thank you for watching my whole video and God bless you all with good health, wealth and prosperity. Thank you.